जळगाव तालुक्यातील किनोद गावात गायत्री कोळी नावाच्या 26 वर्षीय विवाहित महिलेनं गुरुवारी तिच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती। दरम्यान या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे। गायत्रीनं 1 मे रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याचं सांगण्यात आले होते। आत्महत्येची बातमी कळताच गायत्रीच्या माहेरच्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणी गायत्रीच्या माहेरच्यांनी आत्महत्येचा संशय व्यक्त केला होता। गायत्रीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इथं दाखल केले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले। या प्रकरणी चौकशी केली असता ही आत्महत्या नसून खून असल्याचं समोर आलंय। गायत्री ही तिच्या पती, सासू आणि 2 मुलांसोबत राहत होती। मासिक पाळीच्या काळात जेवण बनवलं म्हणून सासू आणि ननंदसोबत गायत्रीचा वाद झाला होता। या क्षुल्लक गोष्टीमुळे गायत्रीच्या सासरच्या लोकांनी तिला मारहाण करून गळा दाबून खून केला। त्यानंतर सासू आणि नंदेनं साडी लटकवून आत्महत्या केल्याचं भासवलं होतं। गायत्रीला पाळी आली होती। पाळीत केलेला स्वयंपाक तिच्या सासरच्यांना चालत नव्हता। हा वाद विकोपाला गेला। घडलेला संपूर्ण प्रकार गायत्रीनं वडिलांना सांगितला होता। घडलेल्या घटनेनंतर तिचे पती, सासू आणि ननंद फरार झाले होते। दरम्यान गायत्रीच्या माहेरच्यांनी दोषींवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असं म्हणत आक्रोश केला। या प्रकरणी पोलीस अधीक्षक तपास करत आहेत। गायत्री आणि तिच्या 2 मुलांसाठी गायत्रीचा भाऊ सागर कोळी, बहीण प्रियंका कोळी आणि मावशी सुनीता कोळी न्यायाची मागणी करत आहेत।